ते सर्वांच्या आई वडिलांसाठी आहे. एकदा आपण देवाचा आभार मानतो, देवाच्या पाया पडतो. कुणी पैसे दिले त्याचा आभार मानतो, परंतु ज्यानं आपल्याला जन्म दिला त्याचं कधीच आपण आभार मानलेलं नाही. आपण फक्त एकदा त्यांचं आभार मानायचंय. रोनिया आमुच्या जन्माचं बीज आयुष्यभर केली तुम्ही देहाची झीज. तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णू, तुम्हीच ते ओंकार. आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार. आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार. अंगावरी घालून या दडूत ते फाटक, लेकरांना दिलं तुम्ही नीट आणि नेटक. अंगावरी घालून या दडूत ते फाटक, आयुष्यभर दिलं आम्हा नीट आणि नेटक. अंगावरी काढून या थंड आणि ताप, आमच्यासाठी केलं तुम्ही कष्ट ते अमाप. तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णू, तुम्हीच आमचे ओंकार. आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार. मुलीनं खास करून तुम्ही तुमच्या बाबाला सांगायचंय, बाबा तुमच्या अंगणाची आहे मी तुळस हो. बाबा तुमच्या अंगणाची आहे मी तुळस हो. आयुष्यभर जपीन तुमच्या संस्काराचा कळस हो. आयुष्यभर जपीन तुमच्या संस्काराचा कळस हो. घेते शपथ ठेवून या काळजावर हात, कधी नाही करणार तुमच्या विश्वासाचा घात. कधीच नाही होणार तुमच्या विश्वासाचा घात. तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णू, तुम्हीच ते ओंकार. आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार. तुम्हीच आमचा मान, तुम्हीच अभिमान. तुम्हीच आमचा मान, तुम्हीच अभिमान. कधीच नाही झुकवणार आम्ही तुमची मान. कधीच नाही झुकवणार आम्ही तुमची मान. धन्य झालो घेऊन जन्म आम्ही तुमच्या पोटी. धन्य झालो घेऊन जन्म आम्ही तुमच्या पोटी. आहे जोवर श्वास राहील नाव तुमचं ओठी. आहे जोवर श्वास राहील नाव तुमचं ओठी. तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णू, तुम्हीच ते ओंकार. आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार. आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार. एकदा दोघांनाही म्हणा, आई बाबा आय एम सॉरी, याच्या अगोदर माझ्याकडून काही चूक झाली असेल मला माफ करा. कुठलाही आई वडील लेकराला कधी शिक्षा करत नाहीत, त्यांनी तुम्हाला माफ केलेलं आहे. एकदा म्हणा थँक्यू, आय एम सॉरी, थँक्यू, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि शेवटी आपल्या आईला आणि वडिलांना शेवटचं म्हणायचं आहे, आई बाबा आय लव्ह यू. या जगात हा शब्द कुठल्या मुलाला, कुठल्या माणसाला, कुठल्या नातगाला, कुठल्या मित्राला नाही, फक्त आई वडिलांसाठी वापरायचं आहे. एकदा म्हणायचं आहे, आई बाबा आय लव्ह यू. हा जो तुम्हाला प्रसन्न चेहरा दिसतोय, जगात सर्वात श्रीमंती काय असेल?
तर ही आहे ज्याच्या आईवडिलाचा चेहरा प्रसन्न आहे, आनंदी आहे. आयुष्यात कधी संकट आलं काळजावरती हात ठेवा, ह्या आईवडिलाशी बोला, तुम्हाला 100% सर्व मार्ग मोकळे होतील. जे काही मागायचं ते ह्या आईवडिलाशी मागा, तुम्हाला सर्व काही निघून जाईल. हळूच आपले हात पुन्हा एकदा दोन्ही हाताने घर्षण करायचे, खूप जोरानं घर्षण करायचंय, आपल्या डोळ्यावरून फिरवायचे आणि हळूच आपले डोळे उघडायचे. आणि ज्यांना ज्यांना खरोखर आपल्या वडिलांचा प्राऊड फील झाल्याचे त्याने हात वर करायचे. ज्यांना प्राऊड फील झालेला चेहरा दिसला तरी एकदा हात वर करायचे आणि कडाडून टाळे फक्त तुमच्या आई वडिलांसाठी वाजवायचे. जन्म एकदाच येड्या पुन्हा येन नाही, जन्म एकदाच येड्या पुन्हा येन नाही, घडीभर जिंदगीचा भरोसा विना